तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आपण आज जात आहे पुण्यावरून लातूरला. आपल्याला अशोक लेलँडचा बडा दोस्त हा टो करून आणायचे आहे. त्याचा थोडाफार ॲक्सिडेंट झालेला आहे. तर अजून आपल्याला फोटो नाही आले, त्याचे आपण बघितलं नाही. जाऊन तुम्हाला मी दाखवतो काय ॲक्सिडेंट झाला आहे किंवा त्याची कंडिशन कशी आहे. तर आता आपण निघालेलो आहे. थोडाफार नाश्ता झाला आता. सकाळी पहाटे आपण 4 वाजता निघालो होतो. तर नाश्ता वगैरे झाला. आता आपण पोचलेलो आहे. तर त्यामधली व्हिडिओ नाही घेतली मी. खूपच लवकर आपल्याला तिथे पोचायचं होतं. तर टाटाच्या शोरूमला आपण व्हिजिट केलं. थोडेफार त्याचे ॲक्सिडेंटच्या गाड्या वगैरे बघितल्या. ही बघू शकता आपली गाडी, अशोक लेलँडचा बडा दोस्त. तर हा लेफ्ट राईट दोन्ही पण डॅमेज झालेला आहे. खालची चाशीसुद्धा डॅमेज झालेली आहे. तर ही आपली फुल्ली हायड्रोलिक क्रेन आहे. ह्याच्यावर आपले 2 टायर लिफ्ट होतात. काही डॅमेज होत नाही गाडीला. इंटरनल डॅमेजसुद्धा होत नाही. खालीसुद्धा कुठे डॅमेज होत नाही. फुल्ली हायड्रोलिक आहे. तर आता गाडी लिफ्ट झालेली आहे. सेफ्टीसाठी आपण बेल्ट वगैरे पण लावून घेतले. एक सेफ्टी साईड म्हणून लावून घेतलेलं असतं ते. त्याच्याने म्हणजे पुढे काही प्रॉब्लेम नको व्हायला. तर आपण निघालेलो आहे. तर ड्रायव्हर आहे का सेफ आहे. ड्रायव्हरला काही जीवितहानी झालेली नाही. सगळे सेफ होते. तर आता आपण निघालेलो आहे. आता आपण चाललो पुण्याला तातवडे येथे. तिथे आपल्याला गाडी सोडायची आहे. तर लहान मुले थोडीशी बघत होती गाडीकडे. काय कसं वगैरे झालं ते मी विचारलं. काही झालं नाही ना दादा कोणाला? नाही कोणाला काय झालं. तर हे मस्त असं दृश्य दिसतं आपल्याला. सकाळचा सनराईज झालेला आहे. आता आपण डिझेल भरायला थांबायचं होतं आपल्याला. त्यामुळे डिझेल भरायला थांबलो. डिझेल भरून घेतलं गाडीत. तर आपण टोटल आता जाताना 4,000 डिझेल भरला आहे शेलवरून. तर 4,000मध्ये आपली गाडी आता लातूरवरून पुण्यापर्यंत जाऊ शकते. डिझेल वगैरे भरून झालं. त्याच्यात थोडं आपण तिथल्या माणसांना सांगितली माहिती. त्यांनी विचारलं आपल्याला काय वाटतं, कसं वाटतं. तर जेवढं आपल्याला माहिती तेवढं सांगितलं. तर चहा प्यायला थांबलो. थोडा चहा पिला. लांबचा प्रवास होता खूप. त्याच्यामुळे थोडंसं रेस्ट घेतली. गाडी पण थंड झाली थोडी. इंजिन गरम झालं होतं. तर आता आपण पोहोचलो होतो पाटसला. पाटस एमआयडीसी बघू शकता. तिथे साखर कारखाना सुद्धा आहे. पहाटेची 4-5ची वेळ आहे. तर आता आपण पाटसवरून निघालो. आता आपण पोचलो आपल्या डेस्टिनेशनवरती, जे आहे तातवडे अशोक लेलँडचं शोरूम. जे सर्व्हिस सेंटर आहे तिथं आपण गाडी सोडली. हा फोटो बघू शकता गाडीचा.